शहराचे अध्यक्ष गिरीश व्यास, जिल्ह्याचे अध्यक्ष अशोकराव मानकर, मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आणि उपस्थित बंधूंना आणि भगिनींना, आदरणीय अडवाणीजींनी भारत सुरक्षा यात्रेच्या निमित्ताने एक मोठं जन अभियान सुरू केलेलं आहे। आज ही यात्रा नागपूरला येऊन पोहोचली आहे। विदर्भाच्या भूमीवर येण्याच्या आधी आज सकाळी त्यांनी मला फोन करून सांगितलं की विदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या परिवारात मला भेट द्यायची आहे। आदरणीय अडवाणीजींचं विदर्भात आगमन झाल्यानंतर पाटणबोरीपासून 8 किलोमीटर असणारं गाव, त्या सुन्नी म्हणून गावामध्ये त्यांनी 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। त्यांच्या परिवाराला दिलासा देण्याचं काम अडवाणीजींनी केलं। ज्यांना जाणता राजा म्हणतो आम्ही, ते देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांना आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिवाराला त्यांचं सांत्वन करण्याकरता वेळ मिळाला नाही। सोनियाजी नाही आल्या, मनमोहन सिंगजी आले नाहीत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आर पाटील यांनाही सवड मिळाली नाही। अडवाणीजी हे पहिले राष्ट्रीय नेते आहेत की ज्यांनी विदर्भातल्या शेतकऱ्यांचे अश्रू आज पुसले, त्यांना दिलासा दिला, त्यांचं सांत्वन केलं आणि तुमचा आवाज मी हिंदुस्थानच्या संसदेत बुलंद केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन दिलं। त्याबद्दल विदर्भाच्या जनतेच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। हे नागपूर शहर हे एक ऐतिहासिक शहर आहे। अडवाणीजी, आपण आज या शहरामध्ये आलात, या शहराने आपलं उत्स्फूर्त स्वागत केलं। या देशाची सुरक्षा ती शेतकऱ्यांची असो, महिलांची असो, सीमेची सुरक्षा असो, एक अभियानाचा आपण एक अभियान छेडलेलं आहे। गावागावामध्ये अतिशय उत्साहाने आपलं स्वागत झालेलं आहे। आपण ज्या विचारांनी आज या विदर्भाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला विचार पोहोचवलेला आहे, मला विश्वास आहे की निश्चितपणे हा विचार, याला एक चेतना प्राप्त होऊन ही प्रेरणा गावागावात जाऊन एक फार मोठी ताकद आणि शक्ती उभी राहिल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे। मी नागपूर शहरामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या विचाराप्रमाणे पुढे आम्ही भविष्यात वाटचाल करू असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।